ओम शांती. आजच्या मुरलीची तारीख आहे 14/2/2025. आज बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्हाला बाबांची श्रीमत मिळालेली आहे, आत्मअभिमानीपणा. म्हणून कुणाशीही वादविवाद घालू नका. बाबांनी सांगितलं की बाबांशी बुद्धियोग लावण्यासाठी तुमची बुद्धी स्वच्छ कशी बनेल, यासाठी तुम्हाला काय युक्ती केली पाहिजे. तर बाबा सांगतात, बच्चे, 7 दिवसाचा कोर्स म्हणजे 7 दिवसाची भट्टी. ह्या 7 दिवसाच्या भट्टीमध्ये आपल्या आत्म्यामध्ये असलेला किचडा हा जळून खाक होईल आणि आपली बुद्धी स्वच्छ बनेल. स्वच्छ बुद्धी असेल तरच बाबांची आठवण त्यामध्ये थांबू शकते. आजच्या मुरलीतलं गीत होतं, जाग सजनिया जाग. बाबा गीतं का सांगतात? कारण ज्या ज्या वेळामध्ये आपल्याला जर खुश राहायचं असेल, आपली बुद्धी जर रिफ्रेश करायची असेल, तर आपण मधून बाबांची सुंदर सुंदर गीतं ऐकली पाहिजे. ह्या गीतांमुळे आपलं मन नेहमी हर्ष उल्हासमध्ये राहतं. दुसरं, आज बाबा विशेष अटेन्शन देतात आपल्याला की मुलांनो, तुमच्या आत्म्यावरती विकारांचा बोजा खूप आहे आणि तो बोजा उतरवण्यासाठी तुम्हाला योग बल वाढवणं खूप गरजेचं आहे. योग बलानेच आत्मा क्लीन होते, स्वच्छ होते. जितकी आत्मा स्वच्छ आणि क्लीन बनेल, तेवढी आत्मा सतयुगाच्या राजाची अधिकारी बनेल. आणि जगामध्ये आत्म्याला शुद्ध करण्यासाठी कोणताही उपाय नाही. बाबा मुरलीमध्ये सांगतात की पाप धुण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केला आहे. भक्ती मार्गामध्ये अट्टाहास केला आहे, तप केलं आहे, त्याग केला आहे, अनेक तीर्थस्थान केले, दान केले, पुण्य केले, परंतु आपली आत्मा त्याने काही पुण्यवान झाली नाही. म्हणजे आत्म्यावरचे विकर्म विनाश झाले नाही. आत्म्याचे विकर्म विनाश करण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे बाबांची सतत आठवण. बाबा म्हणतात, तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण स्वतः भाग्य विधाता बाबा तुमच्या सर्वांचं भाग्य बनवत आहे. बघा, भाग्य बनवण्याची विधी बाबांनी आपल्या सर्वांना दिलेली आहे. मुलांनो, ज्ञान धन दान करा. तनाने, मनाने, धनाने, समयाने, संकल्पाने, शुभ भावना, शुभ कामनाने तुम्ही सेवा करा. म्हणजे तुमची भाग्य जन्मजन्माचं उजळेल. दुसरं बाबा सांगतात की मुलांनो, रिफ्रेश होण्यासाठी ज्ञानसागरात येऊन एकदा तरी डुबकी लावा. म्हणजे दिवसभरामधून एकदा तरी बाबांची मुरली जर ऐकली, बाबांच्या घरात जर आपण आलो, बाबांच्या घरात जर आपण सेवा केली, तर आपली आत्मा नेहमी रिफ्रेश राहू शकते. दुसरं बाबा सांगतात की मुलांनो, ॲक्युरेट दिव्य बुद्धी आणि दिव्य दृष्टी. दिव्य दृष्टीने आत्मा भाई भाई हा पाठ पक्का होईल. ज्यावेळेस आपली दिव्य दृष्टी बनते, त्यावेळेस हळूहळू आपल्या कृतीमध्ये आणि वृत्तीमध्ये देखील बदल होतो. आपल्या श्रेष्ठ वृत्तीमुळे आपण आपल्या घरातलं देखील आणि इतरांच्या मनोवृत्तीतलं देखील परिवर्तन करू शकतो. एवढी आपल्या वृत्तीमध्ये पावर आहे. परंतु ह्या वृत्तीला श्रेष्ठ बनविण्यासाठी बाबाच आपल्याला नेहमी सांगतात, मुलांनो, जे कुणाबरोबर काही झालं तर त्याच्यासाठी एकच पाठ पक्का करा, नथिंग न्यू. काही विशेष काही झालं नाही, हे एकदा झालेलंच होतं आणि ते आज झालं, उद्या परत ते होणार नाहीच. म्हणजे आपण नेहमी हर्षित राहू शकतो. दुसरं बाबा सांगतात की मुलांनो, जे चांगले चांगले गीतं तुम्ही ऐकता,
ह्या गीतांमधून तुमची आत्मा रोमांटिक होते. म्हणजे त्या गीताच्या अर्थांमध्ये आत्मा रिफ्रेश होते. आता बाबा सांगतात की ह्या कलियुगाच्या अंतिम टप्प्यामध्ये संगमयुगाचा सुद्धा अंतिम समय चालू आहे. आणि ह्या संगमयुगावरती आपल्याला सदा काळासाठी मायाला सुट्टी द्यायची आहे. ज्याला म्हणतात सोडचिठ्ठी. असा सोडचिठ्ठीचा सौदा बाबांबरोबर करायचा आहे की आम्ही आता अर्धा कल्प मायाबरोबर कोणतेही संबंध ठेवणार नाही. याच्यासाठी बाबा सांगतात ती स्मृती तुम्हाला ठेवा की हा पुराणा सौदा आता आम्हाला बदलून नवीन सौदा बाबांबरोबर आम्हाला करायचा आहे. थोडासुद्धा कुणामध्येही मोह नको. तेव्हा आपल्याला बाबा पुरुषार्थी नाही तर तीव्र पुरुषार्थी म्हणून ओळखतील. आणि बाबा सांगतात की मुलांनो, ही पुराणी दुनिया ही तशीही नष्ट होणारच आहे. मेरुवा मौत मलो का शिकार. दुनियाचा विनाश होणार आहे, परंतु तुमच्यासाठी सतयुगी नवीन दुनियाची स्थापना होणार आहे. म्हणजे आपल्यासाठी मजेची गोष्ट आहे, खुशीची गोष्ट आहे. म्हणून आता इथे कोणताही मोह न ठेवण्यातच आपल्या सर्वांचं कल्याण आहे. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा. समयाच्या अगोदर आपल्याला बनायचं आहे. बाबा सांगतात सत्यताची विशेषता तुमच्यामध्ये जर असेल तर तुम्ही डायमंड म्हणजे हिऱ्यासारखे चमकाल. म्हणून नेहमी म्हणतात सत्याला कधीही सिद्ध केलं जात नाही. सत्य हे आपोआप सिद्ध होतं. सत्य हे आपोआप चमकतं आणि सत्याचा स्वतःहून विजय निश्चित असतो. म्हणून सत्याला कधीही सिद्ध न करता सत्य हे आपोआप सिद्ध होतं. यासाठी कधीही जिद्द आणि सिद्ध करू नका. ओम शांती.